नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। उद्या रंगांचा सण म्हणजे धुळवड संपूर्ण राज्य उत्साहात न्हावून निघण्यासाठी सज्ज झालेला आहे। मात्र या उत्सवाला गालबोट लागू नये आणि नागरिकांना सुरक्षितपणे हा सण साजरा करता यावा यासाठी पोलीस प्रशासन देखील आता ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे। खोपोली शहरामध्ये धुळवडीच्या पार्श्वभूमीवरती चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून हुल्लडबाजी करणाऱ्यांवरती चाप बसवण्यासाठी खोपोली पोलिसांनी कंबर कसलेली आहे। मद्यप्राशन करून गोंधळ घालणारे किंवा सार्वजनिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरती आता थेट कायद्याची टांगती तलवार राहणार आहे। याबाबत खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी नागरिकांना काही कडक शब्दामध्ये इशारा दिलेला आहे आणि काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। पाहूया आपण खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी काय सांगितलेलं आहे। नमस्कार, मी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक खोपोली पोलीस ठाणे। उद्या धुलिवंदनाचा सण आहे। रंगाचा उत्सव सर्वांनी आनंदाने आणि उत्सवाने साजरा करावा यासाठी खोपोली पोलीस ठाणेच्या वतीने मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। मात्र हा आनंदाचा सण साजरा करीत असताना शहरात शांतता व सुव्यवस्था राखणे ही आपली सर्वांची संयुक्तिक जबाबदारी आहे। त्यानिमित्ताने मी खोपोलीकरांना काही महत्त्वाच्या सूचना देऊ इच्छितो। सार्वजनिक ठिकाणी किंवा उघड्यावर बसून मद्यपान करू नये। असे करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणे, मद्यपान करून गाडी चालवणे किंवा वेगाने गाड्या चालवून हुल्लडबाजी करणे टाळावे। शहरभर आमची विशेष नाकाबंदी पॉईंट्स तैनात असतील। महिलांची छेडछाड किंवा गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध कोणतीच गोष्ट खपून घेतली जाणार नाही। अशा प्रकारे कोणतीही घटना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा। कुणावरही जबरदस्तीने रंग टाकू नका। विशेषतः वृद्ध, आजारी व्यक्ती आणि प्राणांना त्रास होईल असे कोणतेच कृत्य करणे योग्य नाही। खोपोली शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। साध्या वेशातील पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष आहे। नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही। रंग खेळा पण भान राखून। पुन्हा एकदा सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।